इथे संजय सांगतो धृतराष्ट्राला, एवं युक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. की अशा पद्धतीने जेव्हा ऋषिकेश म्हणजे भगवंतांचं नाव आहे. ऋषिकेशचा अर्थ आपण आता चर्चा केली की इंद्रियांचा स्वामी. अशा पद्धतीने ऋषिकेशाला गुडाकेशेनं, आता गुडाकेश म्हणजे काय आपण चर्चा करूया की माझा रथ घेऊन चल, अशी जेव्हा अर्जुनाने भगवंतांना आज्ञा केली तेव्हा भगवंत रथ घेऊन दोन्ही सैन्याच्या मध्ये गेले. तर इथे काही शब्दांचा अर्थ आपल्याला बघावा लागेल. दोन शब्द आहेत, एक ऋषिकेश आणि एक गुडाकेश. तर मी तुम्हाला आधी पण बोललो की बऱ्याचदा आपल्याकडे नावामध्ये ईश असं लावलं जातं. राजेश, दिनेश, मितेश, नितेश, नागेश अशी नावं असतात. तर ईश हा शब्द स्वामी दर्शवतो. नागेश म्हणजे नागांचा स्वामी, राजेश म्हणजे सर्व राजांमध्ये श्रेष्ठ. तर इथे ऋषिकेश आणि गुडाकेश दोन्ही शब्दामध्ये ईश हा शब्द जोडलेला आहे बघा. तर ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे स्वामी. तर सर्वांच्या इंद्रियांचा जो स्वामी आहे त्याला ऋषिकेश म्हणतात. भगवंत हे सर्वांच्या इंद्रियांचे स्वामी आहेत म्हणून त्यांना ऋषिकेश नाव पडले. दुसरा एक शब्द इथे येतोय बघा, गुडाकेश. तर गुडाकेश हा शब्द अर्जुनासाठी आहे. तुमच्याकडे जर भगवद्गीता असेल तर तुम्ही भगवद्गीता पण पान नंबर 41 काढून ठेवा. तर यामध्ये प्रभुपादांनी गुडाकेश या शब्दाचे अर्थ सांगितलेत. तर गुडाका हा शब्द जो आहे संस्कृत शब्द, गुडाका म्हणजे झोप. आपल्याकडे आपण झोपेला कधी कधी हिंदीमध्ये नींद म्हणतो किंवा मराठीमध्ये झोप म्हणतो किंवा कोणी काही विश्रांती म्हणेल, कोणी वामकुक्षी म्हणेल. तर असा संस्कृतमध्ये झोपेला गुडाका म्हटलं जातं. तर ज्याने झोपेवरती नियंत्रण मिळवले त्या व्यक्तीला म्हणतात गुडाकेश. तर इथे झोपेवरती नियंत्रण मिळवणारा व्यक्ती आहे अर्जुन. तर कदाचित तुम्ही कधी ऐकलं असेल की अर्जुन रात्रीमध्ये पण बाण चालवण्याची प्रॅक्टिस करायचा, म्हणून अर्जुनाने झोपेवरती पण विजय मिळवला होता, म्हणून त्याला गुडाकेश म्हटलं जातं. आणि गुडाका हा शब्द दुसरा अर्थ असा पण दाखवतो की तमोगुण, ज्याने तमोगुण जिंकला आहे त्याला पण गुडाकेश असं म्हटलं जातं. तर गुडाकेश या शब्दाचे आपण अर्थ बघितले. गुडाकेश म्हणजे झोपेवरती ज्याने विजय मिळवला, तमोगुणावरती ज्याने विजय मिळवला त्याला म्हणतात गुडाकेश. तर हे दोन्ही शब्द अर्जुनासाठी आहेत आणि ऋषिकेश हे भगवंतांसाठी आहे. जर तुम्ही पान नंबर 41 वरती बघितलं तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये पहिल्याच ओळीत लिहितात, गुडाका म्हणजे निद्रा आणि जो निद्रेवर विजय प्राप्त करतो त्याला गुडाकेश म्हटले जाते. आता ऍक्च्युली झोप हे तमोगुणाचं प्रतीक आहे. तर आपण आधी पण चर्चा केली आहे की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असे 3 गुण असतात. तर असा अर्थ नाहीये की आपल्याला तमोगुणाची गरजच नाहीये, नेहमी आपण सत्वगुणामध्ये राहिलं पाहिजे असं नाहीये. जर तमोगुण नसेल तर व्यक्ती झोपू नाही शकणार, तर झोपेसाठी तमोगुणाची गरज असते. तर ही एक गोष्ट तुम्हाला मी सांगतोय. आणि अर्जुनाने कसा बरं या निद्रेवरती विजय मिळवला? अर्जुनाने श्रीकृष्णाशी असलेल्या त्याच्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान या दोन्हीवरही विजय प्राप्त केला. श्रीकृष्णांचे सतत स्मरण करून कृष्ण भक्त हा अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो. तर हे शक्य आहे, परंतु आपण नक्कल नाही केली पाहिजे की बाबा आपण आता गीता क्लासमध्ये ऐकले की अर्जुनाने झोपेवरती नियंत्रण मिळवलं, तर उद्यापासून आपण पण झोप कमी करायची असं नाही. तर या गोष्टींना वेळ लागतो, एका दिवसामध्ये होण्याच्या गोष्टी नाहीयेत, नाहीतर आपण आजारी पडून जाऊ. पण हळूहळू भक्तीमध्ये जेव्हा व्यक्ती प्रगती करतो तर या शारीरिक ज्या गरजा आहेत त्याच्यावरती तो विजय मिळवायला सुरुवात करतो.